वाटत असेल की एखाद्याचं आपल्यावर खूप प्रचंड प्रेम आहे आणि आपलंही त्याच्यावर तेवढं प्रेम आहे, तर खरं सांगू, जर त्याच्याकडनं कधी काही चुकलं ना, तर जगासमोर मांडत बसू नका. कधीही नेहमी लक्षात ठेवा, चार चौघात ही स्तुती करायची असते आणि जर त्याला ओरडायचं असेल, शिव्या द्यायच्या असेल, मारायचं असेल, तर एकांतात घेऊन जाऊन करा. कारण चार चौघात कुणालाही वाटत नाही आपली इज्जत जावी करून. आणि जर तुम्ही त्याची इज्जत चार चौघात घालवली ना, तर तो परत तुम्हाला दुश्मन म्हणूनच बघत असतो. त्याला तुमची सावलीला पण उभं राहायची इच्छा नसते, तुमची तोंडसुद्धा बघायची इच्छा नसते. तो नेहमी तुमचा द्वेष करत राहणार. कारण की या जगात जर माणसाला काय खूप गरजेचं आहे, जर सुशिक्षित माणूस आहे तर त्याला त्याची इज्जत खूप प्यारी असते. आणि जर तुम्ही तेच केलं, त्याच्या जखमेवर अजून एक घाव घातला, तर मग विषयच संपला. मग तुम्ही कितीही जीव लावा, तुमचं कितीही प्रेम असू दे, त्या माणसाला काही फरक नाही पडत. मग तुम्ही त्याच्याबद्दल स्टेटस ठेवा, त्याच्याबद्दल नोंद द्या की माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, किंवा मग मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही, तरीही काही फरक पडत नाही. कारण तो आतून पूर्णपणे तुटलेला असतो आणि त्याला तोडलेलं तुम्ही असता. त्याचं मन तोडण्याचं कारणीभूत तुम्ही आहात. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, कधीही कोणाला जखम करा शरीरावर, पण मनावर कधी जखम करू नका. कारण शरीरावरची जखम आहे ना, बरी होते, पण मनावरची कधीच बरी होत नाही. आणि मग तुम्ही जरी डोह जरी फोडला की नाही मला तुझ्यासोबतच राहायचं आहे, किंवा मला तूच हवा आहेस, किंवा मग माझं तुझ्यावरच प्रेम आहे, तरी ती व्यक्ती परत तुमच्याजवळ येणार नाही आणि तुम्हाला महत्त्वही देणार नाही. ती तुम्हाला कधीच त्याच्या आयुष्यात तुम्हाला परत उभं करणार नाही. ती मला त्याच्या आयुष्यात कधीच उभं करणार नाही. त्यामुळे कोणालाही काही बोलण्यापेक्षा किंवा कोणाचं मन तोडण्यापेक्षा नेहमी त्याच्यासोबत कसं राहता येईल ते बघा. आणि मला कमेंट करून सगळ्यांनी नक्की सांगा की माझं बरोबर आहे का चुकीचं आहे. धन्यवाद.